नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जिकडे पाहावे तिकडे राम 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 असं सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. एका बाजूला थंडी सर्दी ताप याचं व्हायरल चालू असताना या व्हायरलला लाख वेळा खाऊन टाकणारं राममय वातावरण झालेलं आहे. मध्ये मध्ये या वातावरणाला आणखी उकळी द्यायचं काम वेगवेगळे संत मंत विरोधी पक्ष ज्या पद्धतीने राहुल गांधी आम्ही जाणार नाहीत अशा प्रकारचं बोलून काय खिळमध्ये मुठभर मीठ टाकून सगळा सत्यानाश करायचं कामचा मित्रो. येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला लोकसभेचं नवीन सरकार येणार आहे. 75 वर्ष स्वातंत्र्याची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान हा हॅट्रिक वाला होणार की आणखीन कोण होणार. आणि शेवटी आपण साधं पाहतो की एखादं काम करायचं म्हणल्यानंतर वास्तुशांतीची तारीख काढायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण घरात बेसमेंट नाही, इटा नाही, पाणी नाही, बोर नाही, काहीच तयार नाही आणि वास्तुशांतीचं मुहूर्त काढायला निघाले. अशी दुर्दैवी अवस्था हे दिल्ली ते गल्ली इंडियाच्या जवळजवळ सर्वच पक्षाची झालेली आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डंकेचे चोट कार्यक्रम राबवत आहेत. विकास 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 म्हणजे काय? मूर्ख बनवणं म्हणजे विकास नाही, येड्यात काढणं म्हणजे विकास नाही. तुम्ही जर प्रवासाला निघालात तर तुम्हाला बघायला मिळतंय की सगळीकडे नॅशनल हायवे, पंतप्रधान सडक योजना, रेल्वे, रेल्वेचं ब्रॉडगेज, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन, विमान सेवा आणि अशा एका पद्धतीनं चौफेर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पंतप्रधान असे आहेत की आगाऊपणा केला तर याद राख, काय आपण म्हणतो ना, गायब करेन. नेमकं 3 मुख्यमंत्री निवडीत मी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्याला आउट क्लीन बोल्ड केलं. एवढंच काय, आपण बघितलं असेल महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री तेही ट्विटरच्या माध्यमातून केलं गेलं. म्हणून आज मोदी आणि शहा अर्थात भाजपला अडवायची, नाटकं करायची, खिजवायची कुणातही ताकद नाही. आणि बेगामे शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणल्यासारखं उमेदवार फिक्स करायचे, जागाच्या वाटण्या करायच्या, लोकाला कुण्या विषयावर लढायचं हे बोलायचं दिलं सोडून. आणि आता परमपूज्य परमश्रद्धेय आम्ही पप्पू नाही म्हणणार पण ज्यांना लोक पप्पू म्हणतात ते काय करतायत की न्याय यात्रा काढतायत. अरे अन्याय करू नका कार्यकर्त्यावर, सांगा आम्ही आमचा छुपी युती आहे, आमचं हे वरून कीर्तन आणि आतून तमाशा. एका बाजूला मध्येच संजय राऊत काय म्हणतात, आम्हाला 23 जागा पाहिजेत. मित्र हो, अरे ह्यांच्याकडे माणसं शिल्लक राहिले नाहीत. ते बाळासाहेब कुठे आणि हे उद्धव साहेब कुठे? जमीन आसमान. अरे ज्यांचा मतदानाचा हक्क रद्द केला होता त्यांनी सत्ता आणून दाखवली. यांच्याकडं एक 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 ह्यांची गळती थांबता थांबेना अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं, तुम्ही म्हणाल आतून वरून कीर्तन आतून तमाशा काय? ह्यांच्या जागेचं नाही, ह्यांच्या बैठका होत नाहीत. मध्येच इशारा देतात संजय राऊत की 23 जागा नाही दिल्या तर याद राखा. काँग्रेसवाले कधी काय बोलतील भरोसा नाही. मुरली देवरा गेले, आता मध्येच आजच प्रवक्ते गेले, मध्येच नाव येते लातूरवाले जाणार, नांदेडवाले जाणार. अहो तुम्ही काय करू शकत नाही हो. अहो साहेबांनी जे बँक काढले, साहेबांनी वैद्यनाथ कारखाना काढला, साहेबांनी पनगेश्वर कारखाना का बँक पहिली होती, एक तरी संस्था नीट करून दाखवाय हो. हा काय की म्हणायचं की ताईला लागला चष्मा,
अहो आम्हाला साहेबाविषयी प्रचंड 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 आदर आहे. ओबीसीचा जानबाज नेता होता, सर्वाला संघटन करत होता. आणि कुठेतरी माझ्या बापाला ह्या लोकांनी बुडविलं असं गैरसमज करून घेऊन दुसऱ्या बाजूला जन्माधार घालवण्याचं काम केलं. आणि आज धनंजय मुंडे हिरो झालेले आहेत तिथं. ते कसं बोलतात, कसं वागतात, कसे कार्यक्रम राबवतात. ठीक आहे, काही चुका होत असतील आणि राजकारणात कोणीच मठातला महाराज नसतोय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये परराष्ट्र नीती बघा. आज हळूच गुलाब नबी आझाद बोलतोय, मध्येच सरकारी निघती की बसवराज पाटील उस्मानमधून येणार, लातूरमधून आमच्या डॉक्टर अर्चनाताई पाटील येणार, नांदेडमधून अशोकराव लोकसभेला येणार. म्हणजे त्यांचं कायच खरं नाही. म्हणजे ती बिहारचा मुख्यमंत्री भाजपवाल्याच्या पाठिंब्यानं झाला, पुन्हा फिर वही जिल्हा हो तो डिस्टर्ब आहे. आपण दिल्लीचं बघितलं, केजरीवाल एक बार दोन बार बदलो हृदय के वाल अशा प्रकारचं केजरीवाल झालेलं आहे. आता 29 तारखेला काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्याची लातूरला बैठक होणार. मित्र हो, जिथं बूथरचना नाही, ठीक आहे, तुम्ही तुमच्या विधानसभेला तुम्ही कराल हो. मांदळा कारखान्याचे कर्मचारी, रेणा कारखान्याचे कर्मचारी, सगळ्या संस्थेचे कर्मचारी, कार्यकर्त्याशिवाय पे अँड पार्क राबवाल. पण आज कार्यकर्त्यात संभ्रम आहे, कारण हे काहीच करत नाहीत. म्हणजे हे राहतात का जातात. एका बाजूला बेताव का जाऊ. अहो जगाच्या पाठीवर कधी घडलं नसल. साधं डीपीडीसी भाजपच्या कुणालाच मिळाले नाही. राष्ट्रवादीवाले दादा घेऊन टाकले. चक्की पिशिंग अँड पिशिंग अँड पिशिंग अँड पिशिंग म्हणणारे आज उपमुख्यमंत्री आहेत. बँकेचे चोट कार्यक्रम करत आहेत. त्यांनी पुण्याचे म्हणजे पालकमंत्री झालेले आहेत. आणि अशा एका पद्धतीनं पाहत असताना एका बाजूला राम मंदिराचा दणक्यात कार्यक्रम चालू आहे. अहो दम लागतंय हो. साधं एक लग्न करायचं म्हणलं तर आपण पत्रिका देऊ शकत नाहीत, पण नॉन स्टॉप खेड्या खेड्या तांडे वस्ते गाव सगळीकडे निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा देणं चालू आहे. दुसऱ्या बाजूला 370ची जोरदार चर्चा चालू आहे. समान नागरी कायदा याचीही जोरात चर्चा चालू आहे. जीएसटी वाढत आहे, सरकारची आर्थिक कुवत वाढत आहे. मित्र हो, शेवटी जन करतंय तळं राखल ते पाणी पिल म्हणत असताना घराणेशाहीमुळं देश उद्ध्वस्त होतोय हे म्हणत असताना हळूहळू भाजपमधली सुद्धा घराणेशाही मोडीत निघेल काय. आणि आपण इंदिरा गांधीच्या संदर्भात आपण म्हणायचं शॉक ट्रीटमेंट. मोदी आणि शहाची ट्रीटमेंट जर बघितली ना, शॉकच नाही, शॉक अँड बॅक ट्रीटमेंट चालू आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये कुणीही मायचा लाल डेअरिंग नाही. उदाहरणार्थ बोलायचं म्हटलं की लातूरचे खासदार असो, नांदेडचे खासदार असो किंवा बीडचे खासदार असो, पक्षानं नाही म्हणलं मी उभारणार. बोलणं लय सोपं आहे, पण करणं लय अवघड आहे. कारण सगळ्याच्या मी म्हणतो फाई म्हणजे काय ब्लॅकमेल काय नाही. तरी कोणता नेता अहो तुम्ही परवा मुंडेताई काय म्हणाल्या, मी काय डॉन आहे का, मी काय मला काय घाबरतात का, मी काय काम केलं नाही का. केलंय हो, नाही कोण म्हणलं. पण कहा राजा भोज कहा गंगू केली, काय 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 केलं नाही साहेबांनी. अरे 0 to hero करणारे गोपीनाथराव मुंडे कुठं. आणि आजची अवस्था काय, लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्याला कळतंय भाजपमध्ये लय गटबाजी आहे. टूरपूर कुणी करू शकत नाही. एकदा ठरलं स्टँड अप आपण म्हणतो ना, चुप रे गप नसता बाग. आज नेमकं अशा परिस्थितीची अवस्था. आणि नांदेडमध्ये जर बघितलं, दब्या आवाजात नवं डंकेके चोट अशोकराव येणार म्हणून चर्चा आहे. आम्हाला माहित नाही, ते नाही म्हणतात. पण ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे, राम मंदिराची अवस्था आहे,
दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं की आपण एक काळ होता की लातूरहून नांदेडला जायचं म्हणलं तर किती वेळ लागायचा, 1.5-2 तासात तरी थोडं काम राहिलंय. त्याचबरोबर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात काम. अहो 1 कोट रेनकोट मिळाला मारामारी तर 37,000 कोटी रुपयाचे काम. कोणता? एक्सप्रेस हायवे. आणि नितीन गडकरी, अरे खरं म्हणजे पंतप्रधानाच्या पात्रतेचा सर्वांना घेऊन चालणारा माणूस जरी असला तरी परंतु त्या माणसानं जे काम केलंय ते काम करायला दम लागतंय, दाम लागतंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज तुम्ही उस्मानाबादमध्ये बघा काय राणादादा जगजितसिंह पाटील त्यांच्या पद्धतीनं काम चालू आहे. तिकडं नांदेडमध्ये काल परवा ते हंबर्डे एक सुंदर नियोजन केलं. लातूरचं रमेश कराड आणि सगळ्या सहकार्याने सुंदर नियोजन केलं. निश्चित संभाजीराव पाटलामुळे लातूरचं भाजपचं वैभव प्राप्त झालं. त्यांना शेडबॅक का मिळाला, तो मिळाला तो योग्य का अयोग्य त्या विषयावर मी 2 दिवसात बोलणार आहे. पण त्याचबरोबर करप्शनचं प्रमाण महाराष्ट्र नाही देश पातळीवर तुमचं आधार लिंक आहे. एखाद्यानं बंगला घेतला, एखाद्यानं गाडी घेतली, पैसे कुठून आले हिशोब द्यावा लागतंय. मग आमच्या ताई काय म्हणतात, सुप्रिया ताई की म्हणे आईस लागलंय, ईडी लागले. अहो कसं सोडतील हो, तुमच्याकडे कितक्याचे वांगे होते, कितक्याचे टमाटे होते, काय अवला वासा गायब झाला ना. आणि अशा एका परिस्थितीमध्ये साधं लातूरचं उदाहरण बघा, काटावरचं बहुमत जिथं की बीजेपी बियाला नव्हती, बीजेपीची महानगरपालिका आली. मग ते वाटण्यावरून झालं का मी मोठा का तू मोठावरून झालं. पण केन प्रकारेनं विक्रांत गोजमगुंडे हे महापौर झाले. पण त्या अगोदर भाजपनं महानगरपालिका आणली होती. जिल्हा परिषद, अहो जिल्हा परिषदेमध्ये किती पुरस्कार मिळाले. ज्या प्रकारे दिलीपरावजी देशमुख यांच्या काळात जिल्हा परिषदचा नाव लौकिक वाढला होता, अरविंद पाटील निलंगेकर, संभाजीराव पाटील, रमेश कराड, अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मिळून लातूर जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये चालू आहे कसं, वरून मात्र कीर्तन चालू आहे वाटतं, पण मध्ये मात्र वगनाट्यासारखी विरोधी पक्षाची अवस्था आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये करो या मरो ही भूमिका असताना आज या वेगवेगळ्या विषयाचा विचार करत असताना तुम्ही म्हणाल तुम्ही लातूरचं बोलतो का नांदेडचं बोलतो, बीडचं बोलतो का उस्मानाबादचं बोलतो. अहो कराड अर्थ राज्यमंत्री केलं, रमेश कराड याला आमदार केलं. आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना भाजपमध्ये गडबडी आहे का आहे. अहो तिकडं मध्य प्रदेश, राजस्थान अशा उड्या मारून 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 दमछाक झाले. आणि काही माणसं असं जसं मार्केट कमिटीला दंड ठोपटणारे असतात ना, बेगामे शादीने अब्दुल्ला दिवाना, अरे दंड ठोपटणं लय सोपं आहे, पण एकदा का ठरविलं ना बेमाय धरणी टाय होते. पण कसं आहे की सर्व पक्ष बदललेला जर आपला उमेदवार असेल तर कसं. आणि शेवटी हमाम में सब नंगे होते आहे म्हणल्यानंतर स्वार्थानं बरबटलेला माणूस, आम्ही सांगतो की सुधाकरराव श्रंगारे सज्जन माणूस, देव माणूस, गोरगरिबाला मदत करणारा माणूस, पण स्वतः कबूल करतात मला खासदारकी कळलीच नाही. आणि संजय बनसोडे तयार नाही काय, पण पक्षाला जर वाटलं ना खडे राहायचं, संजय बनसोडे नाही म्हणू शकत नाही. दादानी शिट्टी वाजवली की बनसोडे साहेब हे बिलकुल एका मिनिटात तयार होते. अनिल गायकवाड लई बजेट आहे, लई मोठं पद आहे, ज्या दिवशी वाटेल गव्हर्नमेंटला त्या दिवशी 1 मिनिटात ते उमेदवार होऊ शकतात. तिकडं राणादादा उभा राहणार का ते औरंगाबादचे आमचे मंगरुळे उभारणार का कोण म्हणतंय की बसवराज पाटील उभारणार. सगळं कसं संभ्रमाचं आहे.
ज्यांनी ते भ्रमात आहे, वातावरण संभ्रमाचं आहे. आणि म्हणून लोक चालले कीर्तनाला. मला काय कीर्तन चांगलं आहे, आणि मध्येच इंदुरीकर सारखं ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. आहो मधूनच काढतात पळ, ह्यांच्यात नाही बळ. काय अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली असून आपण म्हणतो जो डर गया वो मर गया. अरे डर गया वो मर गया ने मर गया. आणि उद्धव साहेब आता प्रेस कॉन्फरन्स घेतली. मायबाप हो, मधून भीती वरून सहानुभूती. अहो तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, एवढे घोटाळे झालेच नसते. आणि आज आपण जर पाहिलं असेल, दोघांच्याही पत्रकार परिषदा, सहकुटुंब सहपरिवार एक पत्रकार परिषद आणि नार्वेकरांची दुसरी पत्रकार परिषद, प्रत्येक मुद्द्याचं मुद्दे शोध उत्तर. आणि दुसऱ्या बाजूला तासून मेख आणायचं काम म्हणतात ना, तासून मेख आणायचं काम मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात केस केली, त्यांनी सुप्रीम कोर्टात. त्यांचं म्हणणं आहे आम्ही सगळे पात्र आहोत, तर ते का अपात्र नाही? कोण पात्र कोण अपात्र, सगळेच आहेत थुंकी पात्र, असं आम्ही तोबा म्हणणार नाहीत. पण एकंदरीत देशाच्या राजकारणाचा विचार करत असताना जरी कोणी म्हणत असलं हे सगळं कीर्तन आहे, वरून कीर्तन आहे, मधून तमाशा आहे. आणि आता इंडिया गुंडाळतोय गाशा, वाजवतोय ताशा. मित्र हो, काय चुकलं वाटलं सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, शेअर करा, फॉरवर्ड करा, निर्भीड बना, बोला, लागा कामाला. धन्यवाद.